नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अत्यंत गंभीर आणि ज्वलंत विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आधुनिक काळातलं एक असं पर्यावरणीय संकट जे गुपचूप वाढतंय पण त्याचे परिणाम भयानक आहेत. हे संकट फक्त निसर्गापुरतं मर्यादित नाहीये, तर त्याचा थेट संबंध आपल्या अन्नाशी आणि मानवी अस्तित्वाशी आहे. चला तर मग या समस्येच्या मुळाशी जाऊया. वाळवंटीकरण हा शब्द ऐकला की साहजिक आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? वाळूच्या मोठ्या टेकड्या आणि हळूहळू पसरणारं वाळवंट, बरोबर? पण खरं तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. UNCCDच्या अधिकृत व्याख्येनुसार वाळवंटीकरण म्हणजे वाळवंटाचा थेट विस्तार नव्हे, तर हवामान बदल आणि आपल्या मानवी हस्तक्षेपांमुळे अत्यंत नाजूक अशा कोरड्या परिसंस्थांमधील जमिनीची उत्पादकता, तिची जैविक क्रियाशीलता आणि आवश्यक ओलावा टप्प्याटप्प्याने नष्ट होण्याची ही एक प्रक्रिया आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली सुपीक जमीन हळूहळू नापीक आणि ओसाड होत जाणं. आता पुढच्या काही मिनिटांत आपण या संकटाचं संपूर्ण चित्र समजून घेणार आहोत. यात आपण पाहूया 1. वाळवंटीकरण नक्की काय आहे, 2. या संकटाची जागतिक व्याप्ती, 3. याची मुख्य कारणं, 4. याचे होणारे बहुआयामी परिणाम, 5. राबवले जाणारे धोरणात्मक उपक्रम आणि शेवटी 6. यातून बाहेर पडण्याची पुढील दिशा. आता हा आकडा बघा, 3.2 अब्ज. हे फक्त आकडे नाहीत, तर ती या जागतिक संकटाची भयंकर तीव्रता आहे. आजच्या घडीला विचार केला तर जगातील तब्बल 40% जमिनीचा पूर्णपणे ऱ्हास झाला आहे आणि याचा थेट फटका जगभरातील 3.2 अब्ज लोकांच्या आयुष्यावर बसतोय. हे प्रमाण इतकं प्रचंड आहे की जगातील प्रत्येक देशासाठी ही धोक्याची घंटा वाजायलाच हवी. जागतिक पातळीवरून आता आपण थेट आपल्या भारताच्या परिस्थितीकडे वळूया. इस्रोच्या लँड डिग्रेडेशन ॲटलसचा अद्ययावत डेटा काय सांगतो बघा. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी तब्बल 29.7% म्हणजे जवळपास 30% जमीन सध्या अवनती किंवा वाळवंटीकरणाच्या विनाशकारी प्रक्रियेतून जात आहे. हा आकडा जवळपास 97.85 दशलक्ष हेक्टर इतका प्रचंड आहे आणि हे चित्र खरोखरच खूप चिंताजनक आहे. आता हे संकट भारतभर कसं पसरलंय तेही पाहणं महत्त्वाचं आहे. यात राजस्थान हे राज्य सर्वाधिक प्रभावित आहे. तिथली तब्बल 68.3% जमीन वाळवंटीकरणाचा सामना करत आहे. पण लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे हे संकट फक्त राजस्थानपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आज गुजरात, दिल्ली, लडाख आणि आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्येही जमिनीच्या ऱ्हासाची ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. मग साहजिकच असा प्रश्न पडतो की जमिनीचा इतक्या मोठ्या प्रमाणावर ऱ्हास नेमका घडतोय कसा? या संकटाच्या मुळाशी 2 मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे मानवनिर्मित कारणं आणि दुसरी म्हणजे नैसर्गिक कारणं. या संकटावर योग्य उपाय शोधायचा असेल तर ही दोन्ही कारणं सविस्तर समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सुरुवात करूया मानवनिर्मित कारणांपासून. थोडक्यात सांगायचं तर आपल्या मानवाच्या चुका. यातील सर्वात प्रमुख कारण म्हणजे आपली सदोष शेती पद्धत. आपण काय करतो? एकाच प्रकारच्या पिकाची वारंवार लागवड करतो. ट्रॅक्टरने जमिनीची अतिखोल नांगरणी करतो. यामुळे होतं काय तर मातीतील अत्यंत आवश्यक पोषक घटक पूर्णपणे नष्ट होतात. याशिवाय प्रमाणाबाहेर पाणी देणं, वाढती जंगलतोड आणि पशुधनाची अनियंत्रित चराई या सगळ्या मानवी कृतींमुळे जमिनीचा कस झपाट्याने कमी होतोय. या मानवी चुकांचे विदारक परिणाम अगदी आपल्या आजूबाजूलाच पाहायला मिळतात. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाड्यात ऊसासारखं जास्त पाणी लागणारं पीक घेतल्याने तिथली भूजल पातळी भयानकरित्या खाली गेलीय. तसंच राजस्थानमधील इंदिरा गांधी कालवा प्रकल्पाच्या क्षेत्रात आणि पंजाब हरियाणामध्ये अतिरिक्त सिंचनामुळे जमिनीत सतत पाणी साचून राहतं. परिणामी जमिनीच्या खालचे क्षार वर येतात आणि सुपीक जमीन पांढऱ्या अल्कधर्मी मातीत रूपांतरित होते, ज्याला रेह किंवा कल्लार म्हणतात. आणि हो, अनियंत्रित चराईमुळे भारताने आपली तब्बल 31% हिरवी कुरणं कायमची गमावली आहेत, हे विसरून चालणार नाही. आता फक्त आपणच जबाबदार आहोत असं नाही, तर काही नैसर्गिक घटकही या प्रक्रियेला भयानक गती देतात. जागतिक हवामान बदल, प्रदीर्घ काळ पडणारे दुष्काळ आणि पावसाचं अत्यंत अनिश्चित प्रमाण यामुळे माती पूर्णपणे कोरडी आणि ठिसूळ बनते. आणि अशा या ठिसूळ मातीवर जेव्हा वेगाने वाहणारं पाणी किंवा वाऱ्याचा मारा होतो तेव्हा तिची धूप सुरू होते, ज्यामुळे वनस्पतींना जगवणारा मातीचा सर्वात सुपीक वरचा थर कायमचा वाहून जातो. पाण्याच्या आणि वाऱ्याच्या धोपीचं एक भयानक आणि प्रत्यक्ष उदाहरण बघायचं असेल तर मध्य भारतातील चंबळची खोरी बघा. ही खोरी पाण्याच्या भीषण धोपीमुळे निर्माण झाली आहे, जिथे सुपीक जमीन पूर्णपणे फाटून तिच्या खोल दऱ्या झाल्या आहेत. तसंच पश्चिमेकडील मैदानी प्रदेशात वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे वाळू उडून आजूबाजूच्या चांगल्या सुपीक जमिनींवर साचते, म्हणजेच सुपीक प्रदेशातही वाळवंटाचा थेट आक्रमण होतंय.
वाळवंटीकरणाची ही साखळी फक्त पर्यावरणापुरती मर्यादित नाहीये. याचे बहुआयामी परिणाम अत्यंत गंभीर आहेत. पर्यावरणीय दृष्ट्या पाहिलं तर जंगले नष्ट झाल्याने जैवविविधता संपते आणि भूजल पातळी घटते. हवामानविषयक परिणामांचा विचार केला तर ऱ्हास झालेली ही जमीन कार्बन सिंक म्हणून काम करू शकत नाही. उलट सुपीक मातीत साठवलेला कार्बन पुन्हा वातावरणात मिसळतो आणि जागतिक तापमान वाढीला गती मिळते. पण या सगळ्याचा सर्वात मोठा फटका कुठे बसतो तर तो सामाजिक आर्थिक स्तरावर. होय, या सगळ्याचा सर्वात मोठा आणि थेट फटका मानवी जीवनाला बसतोय. जमिनीची उत्पादकता घटल्याने शेतीचं उत्पन्न वेगाने कमी होतंय, ज्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात येते. यातून ग्रामीण भागात गरिबी वाढते, शेतकरी भयंकर आर्थिक संकटात सापडतात. आणि जेव्हा उदरनिर्वाहाचं साधनच उरत नाही, तेव्हा नाईलाजास्तव लोकांना आपली गावं सोडून शहरांमधील झोपडपट्ट्यांकडे स्थलांतर करावं लागतं, ज्याला आपण पर्यावरणीय स्थलांतर किंवा एन्व्हायरमेंटल मायग्रेशन म्हणतो. आता प्रश्न असा आहे की यावर काही उपाय आहेत का? तर जागतिक पातळीवर प्रयत्न नक्कीच सुरू आहेत. शाश्वत विकास उद्दिष्ट 15.3 नुसार आपल्याला भूमी अवनती तटस्थता गाठायची आहे. यासाठी UNCCD हा 1994चा एकमेव आंतरराष्ट्रीय बंधनकारक करार आहे. सोबतच बॉन्ड चॅलेंज नावाची जागतिक मोहीम राबवली जात आहे, जिच्या 2030 पर्यंत जगातील 350 दशलक्ष हेक्टर ऱ्हास झालेली जमीन पूर्ववत करण्याचं मोठं लक्ष्य आहे. आणि आफ्रिकेत तर सहारा वाळवंटाचा विस्तार रोखण्यासाठी संपूर्ण खंडाला व्यापणारा ग्रेट ग्रीन वॉल नावाचा महाकाय वृक्ष लागवड प्रकल्प राबवला जातोय. जागतिक प्रयत्नांसोबतच आपल्या भारतानेही अत्यंत महत्त्वाची पावलं उचलली आहेत. UNCCDचा COP14 परिषदेत भारताने एक मोठं लक्ष्य ठेवलंय. 2030 पर्यंत तब्बल 26 दशलक्ष हेक्टर ऱ्हास झालेली जमीन पूर्ववत करण्याचं. यासाठी पावसाचं पाणी साठवण्यासाठी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम आणि वाळवंट विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवले जात आहेत. विशेषतः मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि रासायनिक खतांचा अतिवापर थांबवण्यासाठी सॉईल हेल्थ कार्डसारख्या प्रभावी योजना अत्यंत महत्त्वाचं काम करत आहेत. आतापर्यंत आपण समस्या आणि काही उपाय पाहिले, पण भविष्यासाठी आपला ॲक्शन प्लॅन काय असायला हवा? यासाठी 3 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली म्हणजे हवामान अनुकूल शेतीला प्राधान्य देणं, म्हणजे ठिबक सिंचन वापरणं आणि दुष्काळग्रस्त भागात ऊसाऐवजी भरड धान्यांची लागवड करणं. दुसरी पायरी आहे तांत्रिक उपाययोजना. डोंगराळ भागात पायऱ्यांची शेती करणं, पाण्याची धूप थांबवण्यासाठी चेक डॅम बांधणं आणि वाऱ्याचा वेग रोखण्यासाठी झाडांच्या रांगा लावणं. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची पायरी स्थानिक लोकसहभाग. ग्रामपंचायतींच्या सहभागाशिवाय आणि लोकांच्या पाठिंब्याशिवाय कोणताही उपाय शाश्वत राहूच शकत नाही. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत अस्वस्थ करणारा पण तितकाच गरजेचा प्रश्न उभा राहतो. जमीन हे असं संसाधन आहे जे एकदा नष्ट झालं की कोणत्याही फॅक्टरीत पुन्हा तयार करता येत नाही. जर आपण वेळीच जागे होऊन जमिनीच्या संवर्धनाला आपली जागतिक आणि वैयक्तिक प्राथमिकता बनवलं नाही, तर भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी अन्नाची सुरक्षा खरोखरच टिकून राहील का, यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. धन्यवाद.